ऐकलं का? या काही पेशंट्सला मी पहिल्याच भेटीत साखर बंद म्हणजे बंद असं सांगते. नंबर 1, ज्यांना वजन कमी करायचंय, पीसीओडीचा त्रास आहे, स्पेसिफिक वेट गेन असणाऱ्या पीसीओडी वाल्या मुलींना, इन्सुलिन रेझिस्टन्स ज्यांच्या बॉडीमध्ये जास्त आहे, किंवा इन्फ्लमेटरी ऍक्ने किंवा पिंपल्स आहेत, फॅटी लिव्हर आहे, हाय ट्रायग्लिसराईड लेवल आहे, जास्त शुगर क्रेविंग बॉडीमध्ये जाणवतात, पोटाभोवती चरबी बेली फॅट जास्त आहे, एनर्जी क्रॅशेस किंवा दिवसभर थकवा जाणवतो, क्रॉनिक इन्फ्लमेशन बॉडीमध्ये आहे. बरं, मी जेव्हा साखर बंद म्हणते ते फक्त ऍडेड शुगरसाठी. फळांमधील नैसर्गिक साखर यामध्ये धरली जात नाही. मग ऍडेड शुगर म्हणजे नेमकं काय? सॉफ्ट ड्रिंक्स, स्वीट्स, केक्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, पॅक्ड फूड अँड पॅक्ड ज्युसेस याबद्दल आहे. बरं, मग यावर लगेच मला प्रश्न विचारले जातात, गुळ चालेल का? नाही, गुळ हा साखरेचाच आरोग्यदायी पर्याय नाही. त्यात काहीही खनिजे असली तरी तो रक्तातील साखर वाढवतो. मध चालेल का? नाही, मधही फ्री शुगर आहे, औषध नाही. उसाचा रस? नाही, तोही साखरेचा स्रोत आहे. ड्रायफ्रूट मधील गोड चालेल का? हो, पण मर्यादित प्रमाणात. पण तुम्हाला शुगर कट करायची असेल तर एकच महत्वाची गोष्ट सांगते, कन्सिस्टन्सी इज की. फक्त 7 दिवस नाही, किमान 90 दिवस तरी तुम्हाला ते करायला लागेल. मग तुमचं शरीर काय बदल दाखवतं ते तुम्ही स्वतः मला अनुभवातनं सांगा. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल, पीसीओडी, इन्सुलिन रेझिस्टन्स, ऍक्ने किंवा फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर कमेंटमध्ये शुगर कट असं लिहा. मी तुम्हाला 3 मंथचा ऍडेड शुगर कट गाईड फ्री पाठवेन. आणि शेअर करायचा आहे हा व्हिडिओ ज्यांना यापैकी सांगितलेले काही त्रास आहेत त्यांच्यासोबत.